नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या विषयावरील लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. याआधी या विषयावर म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या विषयावर आपले 3 लेक्चर्स झालेले आहेत. हे त्या विषयावरील 4थं लेक्चर आहे. या आधीच्या 3 लेक्चर्समध्ये मी भारतीय अर्थव्यवस्थेची 6 विविध वैशिष्ट्ये यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता या प्रस्तुत लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची आणखी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतातील बेरोजगारीचे अस्तित्व किंवा बेरोजगारीचे प्रमाण. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सातत्याने लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या चीन या देशापेक्षाही भारताच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर हा अधिक आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलात तर रोजगार निर्मितीचा दर मात्र भारतामध्ये कमी असलेला आपल्याला पाहावयास मिळेल. कारण संघटित क्षेत्रातील रोजगार निर्मितीचं प्रमाण अलीकडे कमी झालेलं आहे. त्याचबरोबर लोकांचे उत्पन्न पातळी कमी असल्या कारणाने बचतीचं प्रमाण कमी आहे आणि बचतीचं प्रमाण कमी असल्यामुळे भांडवल निर्मितीचा दरही कमी असल्याचा आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्याचबरोबर भांडवल प्रधान तंत्रज्ञानाचा वापर आपल्यासारख्या देशामध्ये होत असल्या कारणाने कामगार हे कमी प्रमाणात वापरले जात असल्यामुळे एका प्रकारचे संरचनात्मक बेकारी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहावयास मिळते. तशाच पद्धतीने आपल्या नियोजित अर्थव्यवस्थेची 7 दशके पूर्ण होऊनही आजही भारताच्या अर्थव्यवस्थेची ओळख ही ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे रुरल इकॉनॉमी म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून निम्म्याहून अधिक लोकसंख्या हे कृषी क्षेत्रावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असल्या कारणाने एका संरचनात्मक स्वरूपाची बेकारी आपल्याला अर्थव्यवस्थेत पाहावयास मिळते. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रचनात्मक स्वरूपात मोठ्या प्रमाणात बदल न झाल्या कारणाने एक संरचनात्मक स्वरूपाची बेरोजगारी या अर्थव्यवस्थेचं स्वरूप ज्या पद्धतीने आहे त्या स्वरूपामुळे निर्माण झालेली बेकारी किंवा बेरोजगारी आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर छुप्या स्वरूपाची बेकारी ही भारतामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. छुप्या स्वरूपाची बेकारी म्हणजे जेवढे श्रमिक एखाद्या कार्यासाठी आवश्यक असतात त्याही पेक्षा जास्त श्रमिक ते काम ग्रामीण भागामध्ये करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अतिरिक्त प्रमाणात श्रमिक ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती कार्यरत असल्या कारणाने त्यांच्या श्रमाचा कुठलाही जादा मोबदला किंवा त्यांच्या श्रमामुळे कुठल्याही प्रकारे जास्तीचं उत्पादन हे होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे छुपे बेकार आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पाहावयास मिळतात. त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण भारतातील बेकारीच्या आकडेवारीचं उहापोह करू त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये अलीकडे बेरोजगारीचं प्रमाण हे जवळपास 7.8% इतके आहे. जानेवारी 2020 पासून ते मे 2020 पर्यंत ही आकडेवारी तुम्ही जर बघितलात तर हे बेकारीचं प्रमाण आपल्याला अलीकडे 23% वाढलेलं दिसून येतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बेकारीचं प्रमाण वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हल्ली अलीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
जी काही टाळेबंदी लॉकडाऊन आपल्या अर्थव्यवस्थेनं स्वीकारलं होतं, त्या लॉकडाऊनचा फटका मोठ्या प्रमाणात रोजगारांवरती बसल्या कारणाने हे मोठ्या प्रमाणात आपल्याला बेकारी पाहावयास मिळते. तरी परंतु ॲव्हरेजली जी बेकारी भारतामध्ये आपल्याला पाहावयास मिळते ती बेकारी जवळपास 7 ते 8% बेकारीचा दर भारतामध्ये असल्याचं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपण पुढचं जे वैशिष्ट्य पाहणार आहोत ते म्हणजे भारतात अस्तित्वात असणारं दारिद्र्य किंवा भारतातील दारिद्र्याचे प्रमाण. दारिद्र्य म्हणजे अशी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह, जे व्यक्तींचा समूह आपल्या जीवनावश्यक गरजाही भागवू शकत नाही अशा समूहाला हे समूह दारिद्र्यात राहतात असं आपण म्हणतो. जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, दळणवळण आणि वीज यासारख्या वस्तूंची उपलब्धता समाजातील ज्या गटांना किंवा ज्या समाजातील लोकांना उपलब्ध होत नाहीत अशांना ती व्यक्ती किंवा असा व्यक्तींचा समूह दारिद्र्य रेषेखाली जगतो असा अर्थ काढला जातो. स्वातंत्र्यापासून भारतामध्ये अनेक कमिट्या ह्या दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या आहेत. या विविध कमिट्यांनी अभ्यास करून दारिद्र्याच्या विविध व्याख्या दिलेल्या आहेत आणि दारिद्र्याचे विविध क्रायटेरियाज ठरवलेले आहेत, विविध कसोट्या त्यांनी ठरवलेल्या आहेत. दारिद्र्य निश्चित करण्यासाठी दारिद्र्य रेषा त्यांनी ठरवलेल्या आहेत. यातील प्रामुख्याने 3 कमिट्यांचा या ठिकाणी मी उल्लेख करणार आहे. सर्वप्रथम म्हणजे टास्क फोर्स कमिटी, जी की 1979 मध्ये गठीत करण्यात आली होती. भारतातील दारिद्र्य मोजण्यासाठी त्यांनी जे मापक वापरलेलं होतं त्याला कॅलरीज इनटेक म्हणजे प्रति व्यक्ती उष्मांकाचा दर दिवशी किती उपभोग घेतो त्या उष्मांकाच्या उपभोगावर दारिद्र्य रेषा ठरवली गेली. टास्क फोर्स कमिटीने 1979 मध्ये दारिद्र्याचं जे क्रायटेरिया ठरवलं त्यामध्ये दर दिवशी उपभोगासाठी उपलब्ध असणारे किंवा दर दिवशी प्रति व्यक्ती किती उष्मांकांचा उपभोग घेतो त्यावरती दारिद्र्य ठरवलं गेलं. या समितीने ठरवलेल्या त्या क्रायटेरियाप्रमाणे शहरी भागातील व्यक्तीला दर दिवशी 2100 उष्मांक म्हणजे 2100 कॅलरीज आणि ग्रामीण भागातील व्यक्तीला दर दिवशी 2400 कॅलरीजची गरज असते. यापेक्षा कमी कॅलरीज ज्या व्यक्तीला मिळत असतील तो व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे असे समजले जाते. आणि यापेक्षा म्हणजे 2100 आणि 2400 कॅलरीजपेक्षा जास्त उष्मांकांचं जे सेवन किंवा कॅलरीजचं जो सेवन करतो ते व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वरती आहे असा अर्थ या ठिकाणी काढला जात असतो. त्यानंतर सुरेश तेंडुलकर यांची कमिटी 2011 मध्ये नियुक्त करण्यात आली. या कमिटीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे प्रति व्यक्ती मासिक खर्च त्या व्यक्तीचा किती आहे, दर महिन्याला त्या व्यक्तीचा खर्च काही बेसिक्स म्हणजे काही गरजा भागवण्यासाठी, मूलभूत गरजा भागवण्यासाठी मासिक खर्च किती होतो यावरून या कमिटीने क्रायटेरिया ठरवला होता. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, दळणवळण आणि व्यक्तीचा विजेचा वापर या सगळ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यक्तीला दर दिवशी किती उत्पन्नाची गरज भासते यावरून ही दारिद्र्य रेषा ठरविण्यात आली होती. या कमिटीच्या व्याख्येप्रमाणे त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे ग्रामीण भागात दर दिवशी एका व्यक्तीला 27 रुपये म्हणजे या सर्व गरजा भागविण्यासाठी, मूलभूत स्वरूपाच्या गरजा भागविण्यासाठी ग्रामीण भागात प्रति व्यक्तीला 27 रुपये दर दिवशी
आणि शहरी भागामध्ये प्रति व्यक्ती दर दिवशी 33 रुपयांची गरज भासते आणि यापेक्षा कमी उत्पन्न असेल तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली समजली जाणार आणि यापेक्षा अधिक उत्पन्न असणारी व्यक्ती हे दारिद्र्य रेषेवर असणारी व्यक्ती समजली जाणार. अशा प्रकारचा क्रायटेरिया, अशा प्रकारचं मापक हे तेंडुलकर कमिटीने दिलेलं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पूर्वीचे RBIचे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 2011-12 मध्ये एक समिती दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आली. त्यांनी या आधीच्या तेंडुलकर समितीने दिलेल्या शिफारशीमध्ये जे उत्पन्नाचे मापक ठरवले होते ते फारच कमी असल्याचं त्यांनी लक्षात आणून दिलं आणि त्यांनी सांगितलं की दारिद्र्य रेषा ठरविताना त्यांनी असं सांगितलं की ग्रामीण भागातील व्यक्तीला दर दिवशी 32 रुपये आणि शहरी भागातील व्यक्तीसाठी दर दिवशी 47 रुपये हे दारिद्र्याचं मापक ठरविण्यात आलं. म्हणजे ज्या व्यक्तीचं उत्पन्न ग्रामीण भागामध्ये दर दिवशी 32 रुपयापेक्षा कमी आहे आणि ज्या व्यक्तीला दर दिवशी 47 रुपयापेक्षा कमी उत्पन्न मिळतं असे सर्व व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली काउंट करण्यात आले, मोजण्यात आले आणि यानुसार भारतामध्ये, या मापकानुसार भारतामध्ये 30% जवळपास दारिद्र्य रेषेखाली लोक जीवन व्यतीत करत असल्याचं निदर्शनास आलं. म्हणजे भारतातील दारिद्र्याचं प्रमाण हे जवळपास 30% आहे असं या समितीने निदर्शनास आणून दिलं. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील दारिद्र्याचं प्रमाण हे जवळपास 31% असल्याचं लक्षात येतं आणि शहरी भागातील दारिद्र्याचं प्रमाण हे 26% इतकं असल्याचं आपल्याला लक्षात येतं. हे भारतातील दारिद्र्याच्या बाबतीत एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे प्रेव्हलन्स ऑफ लो लेवल ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहावयास मिळतो. निम्न दर्जा तंत्रज्ञानाचा म्हणजेच इतर विकसित देशांच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेमध्ये भारतात वापरला जाणारा तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानाचा दर्जा हा निम्न पातळीचा असल्याचा आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्येही आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत किंवा तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत सध्याही मागासलेलो असल्याचं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येईल. तसेच भारतातील जे लेबर आहेत, जे श्रमिक आहेत, ते मोठ्या प्रमाणात भारतात दारिद्र्याचं प्रमाण आहे. भारतामध्ये इलिटरसी म्हणजे निरक्षरतेचं प्रमाणही अधिक असल्या कारणाने स्किल्ड लेबर फोर्स हे कमी प्रमाणात आपल्याला या ठिकाणी असल्याचं लक्षात येतं. प्रशिक्षित श्रमिकांचं प्रमाण भारतामध्ये कमी असल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून आपण असे म्हणू शकतो की भारतातील तंत्रज्ञानाचा दर्जा हे विकसित देशांच्या तुलनेमध्ये कमी असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर इतर वैशिष्ट्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी नमूद करता येतील. त्यातील पहिलं वैशिष्ट्य असं आहे लिमिटेड अवेलेबिलिटी ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. दळणवळणाची साधने आणि परिवहन यांचं अवेलेबिलिटी म्हणजे यांची उपलब्धता कमी असल्याचं आपल्याला दिसून येईल. यांची उपलब्धता मर्यादित असल्याचे आपल्याला दिसून येईल. आजही आपण पाहतो की भारतातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागा हे रस्त्यांशी जोडले गेलेले नाहीत. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी जास्त होते, पाऊस जास्त पडतं, अशा वेळेला बहुतांश ग्रामीण भागाचा संपर्क हे मार्केटशी, बाजारपेठांशी आणि शहरी भागांशी तुटलेला असतो. कारण रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्या कारणाने त्या ग्रामीण भागांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचबरोबर इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईल कनेक्टिव्हिटी, मोबाईलचे नेटवर्किंगचा जर विषय आपण बघितला तर आजही अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस पाहिजे त्या प्रमाणापर्यंत उपलब्ध झालेल्या नाही. नेटवर्किंगच्या इश्यूज आजही उद्भवतात.
त्यातल्या त्यात इंटरनेट वापरणे यावरही एक विकासाचं मापक मोजलं जातं. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी भारतामध्ये मोबाईल किती प्रमाणात वापरतात आणि इंटरनेटचा वापर किती प्रमाणात होतो याचंही मोजमाप केलेलं आहे. त्या कम्युनिकेशनच्या दृष्टिकोनातूनही आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात प्रगती करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागामध्ये आजही इंटरनेटची कनेक्टिव्हिटी, त्याचबरोबर मोबाईल नेटवर्कची कनेक्टिव्हिटी आपल्याला दिसून येत नाही. म्हणून दळणवळणाची साधने आणि परिवहन या बाबतीत उपलब्धता मर्यादित असल्याचं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे एक्झिस्टन्स ऑफ ट्रॅडिशनल सोसायटी, म्हणजे परंपरागत अशा प्रकारची समाज व्यवस्था आपल्याला आजही पाहावयास मिळते. परंपरागत समाज म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही आजही कृषी आधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते, ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये जेंडर इनइक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष असमानता आजही आपल्याला पाहावयास मिळते. स्त्रियांना आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून या समाज व्यवस्थेने दिलेल्या नाहीयेत. अनेक पातळीवरती प्रयत्न होऊनही आजही स्त्रियाला समाजामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं, म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना संधी उपलब्ध होत नाही. जाती व्यवस्थेच्या बाबतीत बघितलं तर तथाकथित समाज व्यवस्थेने जे काही हे रूढी परंपरा किंवा जे काही सामाजिक रचना ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणे आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्या रूढी परंपरा पाळल्या जातात. आजही ग्रामीण भागामध्ये जाती व्यवस्थेने ठरवून दिलेले काम काही ठराविक जाती करत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर काही दैववादी प्रवृत्ती, त्यानंतर कट्टर धार्मिकवाद किंवा रिलिजियस बिलीफ्स, काही धर्मांध अशा स्वरूपाच्या गोष्टींवरती आजही विश्वास ठेवला जातो आणि यामुळे काही निसर्गाच्याही पलीकडे जाऊन काही अलौकिक शक्तींवरती विश्वास ठेवणे हे देखील भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळते, की जेणेकरून लोकांचा विज्ञानवाद या ठिकाणी विकसित होत नाही आणि त्यांच्या श्रमशक्तीवर, त्यांच्या कौशल्यावर निश्चितच याचा विपरीत परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये या ट्रॅडिशनल सोसायटीचा एक परिणाम होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे अंडर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे भारतातील उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा वापर पुरेशा प्रमाणात होत नाही. कारण बऱ्याच वेळेला जे आपल्याकडे नैसर्गिक संसाधने उपलब्ध आहेत त्या नैसर्गिक संसाधनांचा उपसा करण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे अवगत नसल्या कारणाने आपण पर्याप्त प्रमाणात ही संसाधने वापरू शकत नाहीत किंवा आपल्याला वापरता येत नाहीत. त्याचबरोबर मानवी संसाधनालाही आपण योग्य प्रमाणात प्रशिक्षण देण्यास कमी पडत असल्या कारणाने, शिक्षण देण्यास कमी पडत असल्या कारणाने या उपलब्ध असणाऱ्या मानवी संसाधनांचाही पर्याप्त वापर आपल्याला करता येत नाही. हे देखील आव्हान मोठ्या प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्थेपुढे असल्याचं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतरचा तो शेवटचं वैशिष्ट्य या ठिकाणी मी सांगणार आहे ते म्हणजे अनबॅलन्स्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, विषम प्रमाणात झालेले आर्थिक विकास. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की राज्यामध्ये आपण जर विविध विभाग बघितले तर त्यामध्ये आपल्याला अनबॅलन्स डेव्हलपमेंट म्हणजे विषमता आपल्याला त्या ठिकाणी, आर्थिक विषमता आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. काही विभागांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला असतो आणि काही विभाग मागासलेले असतात. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलो तर हे अनबॅलन्स्ड डेव्हलपमेंट जे आहे ते काही नैसर्गिक घटकांवरती, भूगोलावरती देखील अवलंबून आहे. एकूणच भारतामध्ये आपण जर पाहिलो तर बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान यासारखे बिमारू राज्य म्हणजे विकसनशील किंवा अविकसित असणारे राज्य आपल्याला पाहावयास मिळतात. तर दुसऱ्या बाजूला तामिळनाडू, कर्नाटका, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात यासारखे विकसित आणि पुढारलेले राज्यही पाहावयास मिळतात. आपण पाहतो की
बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात श्रमिक भारतभर हे मायग्रंट झालेले आहेत. आपल्या उदरनिर्वाह भागविण्यासाठी ते भारतभरामध्ये विखुरलेले आहेत. कारण त्यांच्या राज्यामध्ये भांडवलाची कमतरता आणि उत्पन्नाची कमतरता असल्या कारणाने ते उदरनिर्वाहासाठी इतर राज्यांमध्ये जात असतात आणि वास्तव्य करीत असतात. त्याचं कारण एवढंच की त्या राज्यांमध्ये विकासाचं प्रमाण कमी असल्या कारणाने इतर देशातील राज्यांमध्ये त्यांना उदरनिर्वाहासाठी जावं लागतं. हे सगळं काही जे आपण पाहतो ते म्हणजे अनबॅलन्स्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे आर्थिक विकासाच्या बाबतीत विषमता आपल्याला वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाहावयास मिळतात. हे विषमता कमी करण्यासाठी शासनाच्या पातळीवरती नियोजनाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न होत असूनही स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही नियोजित अर्थव्यवस्थेचे जे आपण प्रारूप याची अंमलबजावणी मागच्या 7 दशकांपासून करीत आलेलो आहोत, एवढ्या कालावधीनंतरही आपल्याला ही आर्थिक विषमता पाहावयास मिळते. हे महत्वाची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची सांगता येतात. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या विषयावरील लेक्चर या ठिकाणी पूर्ण होतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.